नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण उमेदवार या नात्याने आपल्या तालुक्यानुसार आपला जो मतदारसंघ आहे, म्हणजेच आपली जी असेंब्ली आहे, त्या असेंब्लीसाठी उपलब्ध असलेली कोरमची ॲप कशाप्रकारे डाउनलोड करून इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर सर्वात आधी आपल्याला व्हॉट्सअप किंवा काही ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत get.quorum.app अशा प्रकारची एक कोरम ॲप इन्स्टॉल करण्यासाठीची लिंक आलेली असेल. त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या लिंकला आपण क्लिक करून गेल्यानंतर अशा प्रकारे आपण एका वेब पेजवरती याल. त्यामध्ये आपल्याला इथे ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचे आहे ह्याची नोट्स आणि काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते आपण वाचून घ्यावी. त्यानंतर इथं आपण बघू शकता की सिलेक्ट ॲप फॉर असं एक आपल्याला ड्रॉपडाऊन दिसेल समोर एक. त्या सिलेक्ट या बटनवरती क्लिक करून आपल्याला आपल्या मतदारसंघाची जी कोणती APK आहे, म्हणजे आपला जो मतदारसंघाचा नंबर आहे असेंब्ली नंबर, त्या नंबरचं ॲप सिलेक्ट करायचे आहे. आता मी आपणास उदाहरण म्हणून एक 135 नंबरचं जे शहापूर विधानसभा मतदारसंघाचं ॲप आहे ते ॲप आपणास इन्स्टॉल करून दाखवतो. तर अशा प्रकारे 135 असं एक असेंब्ली नाव असेल किंवा इथे तुम्हाला तुमच्या असेंब्लीचा जो नंबर आहे quorum-MH जो कोणता तुमचा नंबर असेल त्या नंबरील समोरील ह्या रेडिओ बटनला क्लिक करून हे फाईल इथं सिलेक्ट करायचे आहे. आणि इथं आपल्याला दिसत असेल ती फाईल सिलेक्ट झाल्यानंतर इथं त्या फाईलचं नाव येतं ॲपचं. आणि त्यानंतर खाली एक डाउनलोड APK बटन आहे. त्या बटनला क्लिक करून तुम्हाला ते ॲप डाउनलोड करण्यास सुरुवात करायची आहे. आता ॲप तुम्ही डाउनलोड करत असताना डाउनलोडिंग स्टार्ट झाल्यानंतर डाउनलोडिंग फाईल अशा प्रकारे तिथं मॅसेज शो होतो पॉपअप. तर आता ही फाईल डाउनलोड होत आहे. आणि ज्यावेळेस आता हे ॲप पूर्णपणे डाउनलोड होऊन होईल त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे फाईल डाउनलोडेड आणि ओपन बटन दिसेल. त्या ओपन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला त्या नावाचं ॲप दिसेल, म्हणजे आपल्या quorum-MH आणि जो कोणता आपला असेंब्ली नंबर असेल त्या नंबरचं ते डाउनलोड झालेली फाईल आपल्याला दिसेल. ह्या फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपण बघू शकता कोरम डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप असं पॉपअप येतं आणि त्यामधील इन्स्टॉल या बटनवरती क्लिक करून तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही get.quorum.app या व्हॉट्सअपद्वारे आलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करून एक वेब पेजवरून आपल्या असेंब्ली म्हणजेच आपल्या मतदारसंघाचं अपडेटेड कोरम ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकता. आता हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे कोरम ॲप दिसेल. तर ते ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे चूज युअर लँग्वेजचं पेज येईल. तिथं आपल्याला सोयीस्कर असलेली भाषा आपण सिलेक्ट करू शकता. ती भाषा सिलेक्ट करून आपल्याला ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि खालील नेक्स्ट बटनला क्लिक करून समोर आपण नेक्स्ट पेजवरती रजिस्ट्रेशनच्या पेजवरती याल. आता ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर ह्या जॉईन बटनला क्लिक करायचं आहे. जॉईन बटनला क्लिक केल्यानंतर आपण बघा अशा प्रकारे आपल्याला मेसेज येतो की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर हा कोणत्याही उमेदवाराने आपल्या मेंबर यादीमध्ये टाकलेला नाही. म्हणजेच आता जसं की ह्यामध्ये 2 रोल आहेत, कॅन्डिडेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तर सर्वात आधी आपण जो नंबर टाकतो तो सर्वात आधी चेक केला जातो की तो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणत्या कॅन्डिडेट म्हणजेच उमेदवाराच्या अंडर आहे का. जर नसेल तर आपल्याला ओकेला क्लिक करून आपण कोणत्याही उमेदवाराच्या अंडर जॉईन करायचे नसल्यास आपण स्वतः रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट ह्या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट आणि आपण उमेदवार म्हणजेच कॅन्डिडेट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता. तर इथे आता आपल्याला आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर
सॉरी म्हणजे फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे आणि मेल आय डी टाकायचं आहे. मेल आय डी हा मॅन्डेटरी नाही आहे. जर आपला मेल आय डी अवेलेबल असेल तर आपण टाकू शकता. आणि त्यानंतर आपला ॲड्रेस इथे टाकायचा आहे. तो ॲड्रेस टाकल्यानंतर इथे आपला ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि खाली रजिस्टर या बटनला क्लिक करून मग आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होते. आता ह्यानंतर रजिस्ट्रेशन बटनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज येतं OTP व्हेरिफिकेशनचं. आपल्याला SMS द्वारे OTP येतो. तो SMS द्वारे आलेला OTP आपल्याला तिथं टाकून व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. आता मला SMS द्वारे आलेला OTP मी इथं टाकत आहे आणि व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर आपला OTP यशस्वीरित्या सक्सेसफुल झाला आणि असा OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि त्यानंतर आपल्याला ह्या काही परमिशन्स विचारल्या जातात, जे हे ॲपमध्ये ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, आपल्याला सर्वे करण्यासाठी, वोटरचे नंबर अपडेट करण्यासाठी, म्हणजे वोटरचे मोबाईल नंबर ॲपमध्ये ॲड करून त्यांना मॅसेजिंग वगैरे पाठवण्यासाठी काही परमिशन आवश्यक आहेत. त्या परमिशन आपल्याला अलाव करत जायचं आहे. त्यानंतर इथं ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला ह्या डिस्क्लेमर पेजवरती चेकबॉक्सला क्लिक करून खालील अलाव बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता इथे आल्यानंतर आपण बघू शकता आपलं नाव, मोबाईल नंबर आणि आपला ज्या असेंब्ली नंबरसाठी म्हणजे ज्या असेंब्लीसाठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जो आपला मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ आपल्याला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण कोरम ॲपमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता. आणि रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर आपल्याला इथे सिटिजन सर्वे फॉर वोटिंग यामध्ये आपल्याला आपल्या असेंब्लीची वोटर लिस्ट ॲटोमॅटिकली डाउनलोडेड होणार आहे, म्हणजे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सोबतच आपल्याला सिटिजन सर्च या नावामध्ये जाऊन आपण कोणत्याही वोटरला वैयक्तिकरित्या सर्च करू शकता. जसं की पाटील टाकल्यानंतर त्या आडनावाचे जे कोणते व्यक्ती असतील आपण बघू शकता, ते सर्व इथे लिस्ट आउट होतात. तर अशा प्रकारे आपल्याला कोरम ॲप ॲज अ कॅन्डिडेट म्हणून इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. धन्यवाद.